ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता सायली आणि अर्जुन या दोघांसमोर प्रिया ही कसे DNA रिपोर्ट बदलणार आणि काय काय घडणार या सर्व गोष्टी येणार. तर दुसऱ्या बाजूला आता साक्षी आणि सचिन यांची पुन्हा एकदा भेट होणार हे सुद्धा समजणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण इथे पाहतोय की प्रियाला ही गोष्ट तर कळून चुकली आहे की सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा माझी DNA टेस्ट करणार आहेत. ते सुद्धा यावेळी ते लोक माझी टेस्ट मैनाबरोबर सुद्धा करणार आहेत. म्हणजे नक्कीच त्यांना मैनावती माझी आई असू शकते अशी शंका आली आहे आणि म्हणूनच तर त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. नाही काहीही झालं तरी माझी आणि मैनावतीची टेस्ट तर मॅच व्हायला नकोच, पण त्याचबरोबर माझी आणि प्रतिमाची टेस्ट मॅच व्हायला पाहिजे. पण त्या अर्धा मेंदूची टेस्ट माझ्याबरोबर मॅच कशी होईल? अर्जुनने जर लॅबमध्ये ते सगळे रिपोर्ट वगैरे बनवायला दिले असतील तर नक्कीच तो त्याच्या ओळखीतला माणूस असेल. हे सगळं मॅनेज करणं यावेळी मला खूप अवघड जाणार आहे. मी काय करू आणि माझे आणि प्रतिमाचे रिपोर्ट्स तर मॅच होणार नाहीच, पण त्यासाठी मला मग खऱ्या तन्वीचे सॅम्पल तिकडे द्यावे लागतील, म्हणजे सायलीचे सॅम्पल. मग प्रिया काय करते? प्रिया ही आता सायलीचे सॅम्पल कसे करून मिळवते? सायली हिचे सॅम्पल मिळवून आता ती विचार करते की आता मी हे सॅम्पलसुद्धा त्या लॅबमध्ये देते आणि त्या लॅबवाल्याला प्रिया हे नाव लिहिलेलं जे सॅम्पल आहे त्याच्याऐवजी हे सॅम्पल वापर असं सांगते. म्हणजे प्रतिमाची आणि सायलीची टेस्ट मॅच होईल आणि हे कोणाच्या लक्षातही येणार नाही. अर्जुन सायलीला मी गेल्या वेळी जसं मूर्ख बनवलं होतं तसंच ह्यावेळी सुद्धा मूर्ख बनवेन. पण जर त्यांना मूर्ख बनवायचं असेल तर त्यासाठी मला ह्या सगळ्यामध्ये खूप सारे पैसे घालावे लागणार आहेत, कारण त्या प्रतिमाबरोबर माझे रिपोर्ट मॅच करून घ्यायचे असतील तर त्यासाठी मला तिकडे लॅबमध्ये पैसे द्यावे लागतील. पण आता माझ्याकडे तर पैसे नाही आहेत आणि मी त्या मूर्ख अश्विनकडे जर एवढे पैसे मागितले तर तो मला नक्कीच विचारेल की मला एवढे पैसे अचानक कशाला हवे आहेत आणि सध्या तर माझ्याकडे सांगण्यासारखं काहीही कारण नाही आहे. काय करू? पैसे कुठून आणू? कसे आणू? काहीतरी करावं लागेल असा विचार तिच्या मनामध्ये सुरू असतो. त्यावेळी तिला आठवतं की अस्मिताच्या खोलीत सध्या जेव्हा तिच्या बाळाची 5वी गेली त्याच्यानंतरचे दागिने असणार आहेत. अस्मिताने जे दागिने घातले होते त्यापैकी एखादा जरी दागिना मला मिळाला तरी मी लॅबवाल्याला तो दागिना देऊ शकते किंवा तो दागिना विकून मी पैसे देऊ शकते आणि मग मी माझं काम करून घेऊ शकते. मग मला आता अस्मिताच्या रूममधनं एखादा दागिना चोरावा लागेल. पण कसं जमवू हे सगळं? मग प्रिया आता ठरवते की काहीही करून हे सगळं जमवावं तर लागेल. अस्मितावरती अगदी बारीक लक्ष ठेवावं लागेल. अस्मिता खोलीतून थोड्या वेळासाठी जरी इकडे तिकडे गेली किंवा बाहेर कुठे आली तर आणि तरच मला फक्त हे काम करता येईल. मग आता प्रिया अस्मितावरती बारीक लक्ष ठेवून राहते आणि त्या दरम्यान आता अस्मिता ही सकाळी वॉकला जाते ही गोष्ट प्रियाच्या लक्षात येते. मग प्रिया आता काय करते? अस्मिता जेव्हा वॉकला गेलेली असते तेव्हा अलगद तिच्या रूममध्ये येते. आता ती तिच्या रूममध्ये येते आणि मग आता तिचं कपाट उघडू लागते. प्रिया आता देवाकडे प्रार्थना करत असते की मला कुणी बघायला नको. जर मला कुणी पाहिलं तर सगळी गफलत होऊन जाईल. त्यानंतर मग प्रिया आता अलगद तिच्या रूममध्ये कपाट उघडते आणि कपाटात एक मोठा सोन्याचा नेकलेस ठेवलेला असतो. तो नेकलेस ढापते आणि म्हणत असते तसंही या घराच्या सर्व तिजोऱ्यांच्या चाव्या सायलीकडे आहेत, त्यामुळे हा दागिना चोरीला गेल्याचा आळ कोणी माझ्यावर करूच शकत नाही. उलट माझ्याच हातामध्ये चांगला आता बॉम्ब सापडणार आहे. मी बोलू कारण उलट सगळं तिजोरीच्या किल्ल्या ह्या सायलीकडे आहेत आणि घरामध्ये चोरी झालेली आहे. ही गोष्ट मी सगळ्यांच्या लक्षात आणून देईन आणि कांगावा करेन. तसंही त्या दिवशी त्या सायलीने कल्पना जेव्हा मला किल्ल्या देत होती तेव्हा कांगावा केला होता. माझे केस सोडले होते. अच्छा, तर माझे सॅम्पल मिळवण्यासाठीच सायलीने माझे केस सोडले होते. तर वाह, काय शिताफीने माझे सॅम्पल मिळवले. या लोकांना वाटलं की माझ्या लक्षात काही येणारच नाही, पण शेवटी देवाचीच माझ्यावरती कृपा झाली आणि माझ्या लक्षात सर्व गोष्टी आल्या. पण आता मी या लोकांना असंच सहजासहजी सोडू शकत नाही. बरं चल, आता हा सर्व विचार करण्यामध्ये वेळ वाया घालवायला नको. जर इकडे कोणी पटकन आलं तर माझा सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल. त्याआधी मला इकडनं बाहेर पडायला हवं, मला लवकर निघायला हवं असा विचार करत आता प्रिया ही तिकडनं बाहेर पडते. आता तिकडनं बाहेर पडल्याच्या नंतर प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन पटकन ती
तिने अस्मिताच्या रूममधनं जो दागिना चोरलेला असतो तो आपल्या स्वतःच्या पर्समध्ये घालते आणि म्हणते, हा दागिना मला फार काळ माझ्याजवळ ठेवायला नको. जर हा दागिना फार वेळ माझ्याजवळ राहिला आणि त्या अस्मिताच्या लक्षात आलं की तिच्या खोलीतनं दागिना चोरीला गेला आहे तर लगेचच ती लोक शोधाशोध करायला लागतील आणि मग दागिना माझ्याजवळ सापडला तर खूप मोठी गफलत होईल. त्यापेक्षा मी आजच सायलीचे सॅम्पल घेऊन तिकडे लॅबमध्ये जाऊन हे सगळं काम करून टाकलं पाहिजे. मग आता लगेचच इकडे प्रिया ही कसेबसे सायलीचे केस मिळवते आणि त्यानंतर मग आता ती लॅबमध्ये आलेली असते. आता लॅबमध्ये येताना तर तिचा जीव पूर्णतः मुठीत असतो. तिला वाटत असतं की जर इकडे अर्जुनची ओळख असली तर माझा गेम खल्लास होईल, कारण मग तो माणूस ताबडतोब अर्जुनला हे सगळं सांगेल. नाही पण काहीही असलं तरी आता मला रिस्क घेण्यावाचून दुसरा कुठलाही पर्याय सध्या तरी शिल्लक आहे असं वाटत नाही. त्यामुळे रिस्क तर आता मला घ्यावी लागणारच आहे. असो, जे होईल ते चांगलंच होईल असा विचार करत आता प्रिया लॅबच्या आतमध्ये घुसते. लॅबच्या आतमध्ये घुसून आता ती तिकडे रिक्वेस्ट करते की मला डॉक्टरांना भेटायचं आहे. रिसेप्शनिस्ट तिला विचारते, मॅडम तुमच्याकडे अपॉइंटमेंट आहे का? त्यावर ती सांगते की मी त्यांना काही सॅम्पल दिले आहेत DNA टेस्टसाठी, त्याच्याबद्दल थोडं बोलायचं होतं, प्लीज थोडं अर्जंट आहे. मग आता एवढी रिक्वेस्ट केल्याच्या नंतर प्रियाला त्या माणसाला म्हणजे त्या डॉक्टरला भेटण्याची परवानगी मिळते. आता सायली आणि अर्जुनला तर पक्कं माहिती असतं की प्रिया त्या लॅबमध्ये जाणार आणि तिकडे जाऊन सॅम्पल बदलण्याचा आगाऊपणा करणार, कारण रात्री ती आपल्या रूममध्ये घुसली होती. मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंसुद्धा प्रियाच्या मागोमाग त्या लॅबपर्यंत पोहोचलेले असतात. सायली अर्जुनला म्हणत असते, बघितलं ना ही मुलगी किती खालच्या पातळीची आहे ते. अहो, आजपर्यंत हिने असे खूप कारनामे करून ठेवलेले आहेत. तुम्हाला हे सगळं नवीन असेल, मला नाही. तर दुसऱ्या बाजूला आता ते डॉक्टर प्रियाला विचारतात, मॅम कोणते सॅम्पल दिले आहेत तुम्ही मला? त्यावर मग ती आता डॉक्टरला म्हणते, दिले नव्हते, आत्ता देते. एक काम करा, तुमच्याकडे अर्जुन सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन प्रताप सुभेदार ह्याने 3 बायकांचे केस दिलेले आहेत. त्या 3 केसांमध्ये एकीचं नाव प्रिया आहे. त्या केसांऐवजी तिथे हे केस वापरा आणि मग रिपोर्ट बनवा आणि रिपोर्ट मला हवे तसे मॅनेज झाले पाहिजे. आता त्याच्यावरती लगेचच तो डॉक्टर म्हणतो, सॉरी मॅम, हे माझ्या लिगल एथिक्सच्या विरोधात जाईल आणि मला माझ्या एथिक्सच्या विरोधात बिलकुलच काहीही करता येणार नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही इकडनं गेलात तर बरं होईल. त्यावेळी प्रिया आता पर्समधनं तो सोन्याचा नेकलेस काढते आणि तो त्या डॉक्टरच्या मुठीत ठेवत म्हणते, डॉक्टर आता तरी तुम्हाला तुमची तत्वांपेक्षा हे महत्त्वाचं वाटेल असं मला वाटतं. बघा, एथिक्स जपलात तर एवढी मोठी संधी गमवाल. आता काय करायचं निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. बघा विचार करा. आता डॉक्टर तो नेकलेस हातामध्ये ठेवून घेतो आणि प्रियाला म्हणतो, ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणाल तसे रिपोर्ट बनतील. तुम्ही सांगितलं ना की हे सॅम्पल वापरायचं म्हणून त्या सॅम्पल्सऐवजी तर हे सॅम्पल वापरले जातील. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. त्यानंतर मग आता प्रिया ही ताबडतोबच तिकडनं जाऊ लागते. प्रिया आता विचार करते, सायली, अर्जुन, अरे तुम्ही मला कितीही फसवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी या सगळ्यात कधीच फसणार नाही. तुम्ही या खेळात आत्ता कुठेतरी जाऊन उतरलाय, पण मी या खेळाची मास्टर आहे. मी या खेळाची चॅम्पियन आहे. नशीब मी सायलीला पर्समध्ये ते केस ठेवताना पाहिलं होतं, नाहीतर सगळीच गडबड झाली असती. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्या माणसाकडे येतात. अर्जुनचा तो खूप चांगला ओळखीचा माणूस असतो, कारण प्रत्येक केसमध्ये जर काही चेकिंग वगैरे करून घ्यायचं असेल तर अर्जुन याच लॅबमधून करून घेत असतो. मग आता सायली आणि अर्जुन तिकडे येतात आणि अर्जुन आणि सायली हे दोघंही त्याला विचारतात की ती मुलगी काय म्हणत होती. मग तो सांगतो की तिने हे केस आणून दिलेले आहेत आणि सांगितलं की तुम्ही जे केस दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रिया म्हणून एका मुलीचे केस आहेत, तिच्याऐवजी हे केस वापरा. त्यावर आता अर्जुन म्हणतो, याचा अर्थ बायको स्पष्ट होतो की हे खऱ्या तन्वीचे सॅम्पल आहेत आणि म्हणूनच प्रिया खऱ्या तन्वीच्या सॅम्पल्सऐवजी तिच्या सॅम्पल्सऐवजी खऱ्या तन्वीचे सॅम्पल्स वापरा असं इथे येऊन सांगत होती. पण एक गोष्ट अजूनही गुलदस्त्यात राहिली की खरी तन्वी आहे कोण? खऱ्या तन्वीचे केस हिने मिळवले कसे? कारण आपण तर हिच्या चांगलं मागावर होतो, पण तरीही ही घराच्या बाहेर वगैरे तर कुठेही गेलेली नाही आहे. मग हा सर्व काय प्रकार आहे? हिने हे केस कोणाचे आणलेत, काय आणलेत हे मात्र आपल्याला काहीही कळालेलं नाही आहे. शिट, हा सर्व गोंधळ झालाच. त्याबरोबर मग आता सायली म्हणते, जाऊ द्या, इट्स ओके, आपले सॅम्पल बदलले गेले नाही आहेत ना, हा एक महत्त्वाचा मेन पॉईंट आपल्या ताब्यात आला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर. मग आता तो त्याच्या मित्राला विचारतो, मला सांग इथे CCTV वगैरे सुद्धा असेलच ना, मला CCTVचं फुटेजसुद्धा दे.
प्रिया इकडे आली होती आणि तिने तुला पैसे ऑफर केले ते रिपोर्ट बदलण्याच्या नादात. याच्यासाठी मला तो प्रूफ लागेल, दे प्लीज. त्याबरोबर आता लगेचच अर्जुनचा मित्र हा अर्जुनला सांगतो 10 मिनटं थांब, मी लगेच तुला फुटेज आणून देतो. आणि मग तो आता अर्जुनला फुटेजसुद्धा आणून देतो. अर्जुन म्हणतो प्रिया आता ह्या लॅबमध्ये येऊन गेलेली आहे आणि तिने काहीतरी कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, याचासुद्धा एक ठसठशीत पुरावा बायको आपल्याला मिळालेला आहे. आता आपण त्या प्रियाला इतक्या सहजासहजी असं सोडायचं नाही आहे. तिने आजपर्यंत जितकी आपली फसवणूक केली आहे ना, इतर लोकांची फसवणूक केली आहे ना, तिला सगळ्याचा हिशोब चुकवायला लावायचा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता साक्षी ही भांडीवाली बनून सचिनला भेटायला गेलेली तर असते, पण आता सचिन याने तिला खुणावलेलं असतं की तू जा, मी तुला भेटायला येतो. त्यानंतर आता सचिन बँकेत जायच्या नावाखाली पहिला साक्षीकडे येतो आणि साक्षीला भेटतो. साक्षी आता त्याला म्हणत असते सचिन, कळलं ना साक्षी शिखरे काय चीज आहे ते? तुला काय वाटलं तू मला सोडून जाशील आणि मी गप्प बसून राहीन, मी वेड्यासारखी वागेन? नाही सचिन, नाही. ही साक्षी जितकं वेडं होऊन प्रेम करते ना, तितकी जर ही वेडी झाली तर ती काहीही करते. आता लक्षात ठेव, नेक्स्ट टाईम माझा फोन कधीच मी बोलत असताना अर्ध्यावर कट करत जाऊ नको आणि नेक्स्ट टाईम मलासुद्धा ही अशी रिस्क घ्यायला लावू नकोस आणि स्वतःसुद्धा घेऊ नकोस. जर सुभेदारांच्या घरात समजलं असतं की मी साक्षी शिखरे आहे तर तुझं माझ्याबरोबर अफेअर आहे याचा तुला जितका मनस्ताप झाला नसताना तितका त्या तुझ्या बायकोला झाला असता. आणि मग त्या अर्जुनने तुझं काय केलं असतं हे तर तुलाही माहिती आहे. त्याबरोबर मग सचिन म्हणू लागतो सॅम सॅम सॅम, अगं प्लीज शांत हो. अगं किती टोकाचं आणि काय बडबडतेस तू, तुला तरी कळतंय का? आणि कोणालाही आपल्यातलं काहीही कळायला नको आहे, समजलं ना? माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे. अगं मी तुला फोन उचलायला नाही म्हणालो किंवा मी तुला भेटायला यायला नाही म्हणालो म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे असं नाही गं होत. अगं सध्या मी त्या अस्मिताकडे राहतोय, सध्या मी जे काही केलं आहे, आपलं जे काही रिलेशन होतं त्यामुळे सगळ्यांनाच माझ्यावरती सतत संशय असतो. कोणी ना कोणीतरी सतत माझ्यावरती पारख ठेवून असतं. जर या सर्व परिस्थितीमध्ये मी तुझ्याबरोबर बोललो, तुझ्याबरोबर राहिलो तर माझ्यामुळे उगाच तू सुद्धा अडचणीत येशील असं मला वाटतं आणि म्हणून मी तुला भेटणं टाळतो. अगं तुझ्या वडिलांनी म्हणजे अण्णा सरांनी किती मेहनतीने तुला तुरुंगातनं बाहेर काढलं, तुला नवीन ओळख दिली, तुला सगळं नवीन करून दिलं. जर उगाचच्या उगाच आता माझ्यामुळे तू अडचणीत आलीस तर मलासुद्धा वाईट वाटेल गं. आणि मला मुळात तुला कुठल्याही पद्धतीच्या अडचणीत आणायचं नव्हतं ना, म्हणून मी तुला भेटायला नाही म्हणालो होतो. त्यावर साक्षी म्हणते सचिन, मी तुला वेडी वाटते का? तू तुझ्या बायकोमध्ये, मुलामध्ये, तुझ्या संसारामध्ये, तुझ्या या सो कॉड फॅमिलीमध्ये रमला आहेस हे मला कळत नाही आहे का? सचिन हे बघ, तू स्वतःला कितीही शहाणा समजत असलास ना तरी हे लक्षात ठेव, तू कितीही शहाणा असलास तरी मी मूर्ख नाही आहे, मी वेडी नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ती अस्मितासुद्धा नाही आहे जी तुझ्यावरती वेड्यासारखा मूर्खासारखा विश्वास ठेवते आणि तू तिला फसवतोयस. लक्षात ठेव, जर माझ्याबरोबर फसवाफसवी करण्याचा विचार जरी केलास ना तरी मी तुला जिवंत सोडणार नाही सचिन. तू विसरू नकोस, मी त्याच महिपत शिखरेची मुलगी आहे जो महिपत शिखरे सध्या तुरुंगामध्ये शिक्षा कापतोय, ज्याने 25 वर्षापूर्वी गुन्हा केला होता आणि त्या गुन्ह्याचा निकाल आत्ता कुठेतरी लागलाय. जर अर्जुन ह्या सगळ्याच्या मागे लागला नसता ना तर कदाचित या सगळ्याचा निकालसुद्धा लागला नसता आणि माझ्या अण्णांपर्यंत कोणी पोहोचलंही नसतं. त्यामुळे जर मी तुझं काही केलं तर ते सुद्धा कुणाला कळणार नाही. तर दुसऱ्या बाजूला आता त्याच वेळी बरोबर सुमन काकू ही बाजारात भाजीपाला घ्यायला गेलेली असते आणि आता भाजीपाला वगैरे घेऊन येत असताना तिची नजर आता साक्षीवरती आणि सचिनवरती पडते. आता पहिलं तर सुमन काकूला सचिन दिसतो. सुमन काकू विचार करते, अरे सचिन इकडे आणि त्याच्याबरोबर ही बाई कोण आहे, बघितलं पाहिजे. मग आता लगेचच तिकडे ती जाते आणि आता ती बघते तर काय, त्याच्याबरोबर जी बाई आहे तिच्याकडे भांडी वगैरे भरपूर आहेत आणि तिने साडी घातली आहे, डोक्यावर पदर वगैरे घेतला आहे. आता इकडे काकीला प्रश्न पडतो की हा सचिन भांडीवालीबरोबर एवढं काय बोलतोय, नक्की ही भांडीवालीच आहे ना हे पाहण्यासाठी काकी आणखीन थोडी पुढे जाते. आता हळूहळू काकी थोडी पुढे जात आता सचिनच्या थोडं जास्त जवळ पोहोचते आणि मग आता काकीच्या लक्षात येतं की बापरे, ही मुलगी भांडीवाली नसून साक्षी शिखरे आहे. आता साक्षीला बघून सुमन काकू खरं तर खूपच जास्त घाबरते, बिथरते पूर्णपणे. पण आता सायलीने सांगितलेले शब्द तिला आठवतात. सुमन काकू, प्रसंग कितीही बाका आला तरी आपण हरायचं नसतं, आपण डगमगायचं नसतं, उलट आपण खंबीरपणे त्या संकटाला तोंड द्यायचं असतं. मग आता इकडे सुमन काकू विचार करते की मला सुद्धा डगमगून जाऊन चालणार नाही, मला हे सगळं
सायली अर्जुनपर्यंत पोहोचवायला हवं. मग सुमन काकू काय करते, सुमन काकू सायलीला कॉल करते आणि मला साक्षी आणि सचिन भाजी मार्केटमध्ये दिसले होते असं सांगते. सायली म्हणते, अहो आई, हे कसं शक्य आहे? खरोखर तुम्हाला ते दोघंजणं दिसले होते का? नक्की? त्याबरोबर मग सुमन काकू आता म्हणते, हो गं सायली. सायली म्हणते, तुम्ही कुठे होतात एक्झॅक्ट, मला सांगू शकाल का? म्हणजे ते तुम्हाला कुठे दिसले होते काय? त्याबरोबर सुमन काकू म्हणते, हो सांगते ना. आपल्या नेहमीचा भाजीवाला आहे ना, आपल्या नेहमीचं भाजी मार्केट, तिकडच्या साईडला मी उजव्या बाजूला भाजी घेऊन घरीच चालले होते. इतक्यात मला घरी जाण्याच्या वाटेवरती जो पहिला घाट आहे तिकडच्या घाटाच्या बाजूला सचिन साक्षीबरोबर दिसला होता. साक्षीने ना एक ऑरेंज रंगाची साडी नेसली होती आणि डोक्यावरून पदर वगैरे सुद्धा तिने घेतलेला होता गं. मला पहिलं तर ती साक्षी आहे हे कन्फर्म होत नव्हतं. म्हणजे तिथे सचिन बरोबर कोण मुलगी आहे हेच मला कळत नव्हतं. म्हणून मी पुढे जाऊन व्यवस्थित जरा जवळून बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती साक्षी आहे म्हणून. त्यावर सायली लगेचच विचारते, तुम्हाला तर तिने बघितलेलं नाही आहे ना? त्याबरोबर मग सुमन काकू सांगते, नाही मला नाही बघितलं तिने, मी रोडच्या अलीकडे होते आणि ते दोघं पलीकडे. त्यावर सायली म्हणते, बरं ठीक आहे काकू, थँक्यू सो मच. आणि मग सायली फोन ठेवून देते आणि त्यानंतर मग ती अर्जुनला सांगते, आज सुमन काकू बाजारातून घरी जात असताना सुमन काकूला रस्त्यामध्ये सचिन भाऊजी दिसले आणि सुमन काकूंचं असं म्हणणं आहे की सचिन भाऊजींबरोबर एक मुलगी होती आणि ती दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षी होती. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, म्हणजे सचिन अजूनही त्या साक्षीला भेटतोय? त्यावर सायली म्हणते, हो, अजूनही त्यांचं हे सगळं सुरूच आहे आणि बिचाऱ्या अस्मिताताईंना मात्र या सगळ्याबद्दल काहीही कल्पना नाही आहे. अर्जुन म्हणतो, काही बिचारी वगैरे बोलू नकोस तिला, तिचीच चूक आहे ही सगळी. तिला आपण एवढं समजून सांगत होतो, पटवून देत होतो, पण तरीही तिला काही ऐकून घ्यायचंच नाही आहे, तिला काही समजून घ्यायचं नाही आहे. तिला फक्त तिच्या नवऱ्याबद्दलच सगळं वाटतं. तिचा नवरा बोलेल ती पूर्व दिशा वाटते ना, म्हणून तिच्या बाबतीत हे सगळं चुकीचं घडतं आहे. त्यावर सायली म्हणते, अहो आता सध्या तुम्ही ताईंना दोष देणं सोडा, आपण काय करू शकतो याचा विचार करूया. त्यावर अर्जुन म्हणतो, सध्या तरी आपण काहीही करू शकत नाही बायको, कारण सध्या ती साक्षी ही आपला फोकस नाही आहे. आपला फोकस सध्या प्रिया आहे आणि ते DNA टेस्टचे रिपोर्ट आहेत. त्याबरोबर सायली म्हणते, अहो ते तर तुमचं बरोबर आहेच, पण मला अजून एक गोष्ट सुमन काकू बोलल्या आणि ती म्हणजे की साक्षीने तोंडावरून पूर्ण पदर घेतला होता, लाल रंगाची साडी घातली होती. आज ना मला दिवसभरात अशी बाई पाहिल्यासारखी वाटते, पण मी कुठे पाहिली अशी मुलगी मला काही आठवत नाही आहे. त्याबरोबर मग अर्जुनही आठवायला लागतो आणि मग आता अर्जुन म्हणतो, आपल्या घरी आलेली ती भांडीवाली जी प्रियाचा धक्का लागून पडली. त्यावर सायलीच्या लक्षात येतं आणि सायली म्हणते, हो अगदी बरोबर. बाप रे, म्हणजे त्या साक्षीची एवढी हिंमत की ती आपल्या घरीपर्यंत येऊन गेली सचिन भाऊजींना भेटण्यासाठी, हे जरा अति होतंय. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन दोघांनाही राग आलेला असतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.